आज आमच्या मननासाठी आम्ही मत्ते 28 ह्या संपूर्ण अध्यायावर लक्ष केंद्रित करणार आहोत. मत्ते 28 वचन 1 ते 10 खास करून, आणि त्यानंतर वचन 16 पासून 20 पर्यंत. आणि त्याद्वारे परमेश्वर आम्हाला काय दाखवू इच्छित आहे, परमेश्वर आम्हाला काय दाखवित आहे, आणि परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे, आणि त्याची आमच्याकडून काय अपेक्षा आहे, हे आज सकाळी पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही पाहणार आहोत. देवाचं वचन संत योहानानं लिहिलेलं योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 12व्या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये असं सांगतं, किंबहुना प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगतो, तो असं म्हणतो की मी तुम्हाला खचित खचित सांगतो. खचित खचित म्हणजे निश्चित अर्थाने, निश्चितपणे, अश्युअर्डली, सर्टनली. प्रभू म्हणतो मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. प्रियानो, उत्तम शुक्रवारच्या दिवशी आपण पाहिलं की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी कल्वरीच्या त्या क्रूर वधस्तंभावर आपला प्राण दिला. आणि आम्ही हे देखील पाहिलं की प्रभू योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये असं म्हणतो की मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. प्रियांनो, गव्हाचा दाणा आहे, आणि हा गव्हाचा दाणा जर जमिनीत पडून मेला तर पुष्कळ फळ देतो, मेला नाही तर एकटाच राहतो, मेला तर पुष्कळ फळ देतो. आम्हाला माहित आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा मरण पावला, तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने स्वतःचा प्राण अर्पण केला, मेल्यानंतर त्याला पुरलं गेलं, आणि त्याने आम्हाला जीवदान म्हणजे सार्वकालिक जीवन दिलं. आम्ही सर्वजण आता त्याच्यासाठी स्वर्ग राज्याचं पीक आहो, फळ आहो, आणि त्याची इच्छा आहे की आम्ही वाढावं, बहुगुणित व्हावं, मल्टिप्लाय व्हावं. हा स्वर्ग राज्याचा नियम आहे. म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकापासून तो हेच सांगत आहे, फलो फुलो, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. गव्हाचा दाणा येशूला त्या लोकांनी क्रूसावर दिलं. येशू मरण पावला, येशूला त्यांनी कबरेत ठेवलं, येशूच्या कबरेवर त्यांनी शिक्के मारले का, कारण कोणी येऊन ते खोलू नये. येशूच्या कबरेवर त्यांनी सरकारी पहारा ठेवला, परंतु तो येशू मरणामधून 3ऱ्या दिवशी विजयोत्सवाने पुन्हा उठला. आज येशू जिवंत आहे, आणि म्हणून आम्ही धैर्यानं म्हणतो की प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. देवाच्या लोकांनो, मत्तेचं शुभवर्तमान 28वा अध्याय ह्याच्यामध्ये आम्हाला पुनरुत्थानाच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. पुनरुत्थान आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतं. त्यातल्या 4 विशेष गोष्टी आज सकाळी आम्ही पाहणार आहोत. पुनरुत्थानामध्ये आम्हाला काय दिसतं, परमेश्वर ह्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला काय दाखवतो. जर आम्ही मत्ते 28 वचन 1 पासून 7 पर्यंत जर वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी स्त्रिया आल्या होत्या, आणि त्या स्त्रियांना तेजस्वी दूताने दर्शन दिले. नंबर 1 आम्हाला काय दिसतं तर ह्या ठिकाणी परमेश्वराचा तेजस्वी दूत दिसतो. वचन असं म्हणतं की शाब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पहावयास आल्या. तेव्हा पहा,
मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन, या ठिकाणी काय लिहिलंय, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. या ठिकाणी मी थांबतो आणि एक गोष्ट स्पष्ट सांगतो. प्रभूच्या दूताने त्या कबरेवरचा धोंडा येशूला बाहेर येता यावं म्हणून काढलेला नाही, बरं का, नीट समजून घ्या. प्रभू येशू सामर्थ्यवान आहे. पुनरुत्थित येशूला कुठलीही भिंत अडवू शकत नाही, कुठलाही पडदा अडवू शकत नाही. तो आरपार जाऊ शकतो, कारण तो विजयी पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि त्याला देवदूताने धोंड बाजूला सरकवण्याची गरज नाही. प्रभू त्याच्यातून बाहेर येऊ शकतो पुनरुत्थित शरीराने. आणि म्हणून प्रभूला बाहेर येण्यासाठी धोंड नाही काढली, बरं का. धोंड कशासाठी काढली? कारण कुणीतरी त्याला सुगंधी द्रव्य लावायला येणार होतं. त्यांना खात्री पटावी, त्यांना आत जाता यावं, त्यांना ते पाहता यावं, कारण त्यांच्यासाठी ते काम कठीण होतं आणि म्हणून त्यांच्यासाठी देवाच्या दूताने ते काम केलेलं आहे. स्पष्ट आहे? तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन एकीकडे ती धोंड लोटली आणि तिच्यावरती बसला. हे स्पष्ट आहे की प्रभूचं पुनरुत्थान त्या आधी झालेलं होतं. त्याचे रूप म्हणजे त्या दिव्य दूताचं रूप विजेसारखं होतं आणि त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले आणि मृतप्राय झाले. ऐका, तुमचा जर येशूला मनापासून पाहण्याचा उद्देश असेल, येशूला पाहण्याची मनापासून इच्छा असेल, येशूला भेटण्याचा उद्देश स्वच्छ असेल, तर तो दूतांच्या द्वारे तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी जे अडखळण असतील ते अडखळणं दूर करायला तुमचा आणि माझा प्रभू समर्थ आहे. आमच्या समस्या तो निवारण करेल, जेणेकरून त्याच्या आणि आमच्यामध्ये कुठलंही अडखळण राहणार नाही. सकाळी आम्ही लुकाच्या शुभवर्तमानामध्ये पाहिलं, मार्काच्या शुभवर्तमानात देखील ही गोष्ट सांगितलेली आहे. 16वा अध्याय 3रं वचन, मार्क 16:3. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरता कोण लोटील? त्यांची समस्या निराळीच होती. धोंड बाजूला काढायची आणि मग आत जायचं आणि मृत येशूच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावायचं. आणि त्यांच्या पुढे समस्या होती, धोंड कोण लोटील? हे आमच्यासाठी कोण करेल? धोंड आमच्यासाठी कोण बाजूला सारेल? ऐका, काळजी करू नका. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी देवदूत नेमलेले आहेत. कदाचित त्या देवदूताच्या प्रकाशामुळं बाहेरचे लोक घाबरतील, त्याला न मानणारे घाबरतील, थरथर कापतील, मृतप्राय होतील. परंतु तुमच्यासाठी तो देव काहीतरी संदेश ठेवून जात आहे आणि तो देवाचा दूत संदेष्टा तो त्यांना म्हणतो, भिवू नका. ऐका, पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट आणि स्पष्ट आणि स्पष्ट खूप वेळेला सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा देवाच्या दूताने माणसांना दर्शन दिलं, देवाचे दूत स्वर्गीय बिईंग्स आहेत, स्वर्गीय आहेत, त्यांना माणसाच्या दृष्टीस पडायचं तर माणसाचं रूप धारण करून येतात, तरच आम्ही पाहू शकतो त्यांना. त्यांना मानवी शरीर नाही, ते स्वर्गदूत आहेत. परंतु इथं आम्हाला दिसण्यासाठी जर प्रत्यक्षात पाहायचंय तर ते माणसाचं रूप धारण करू शकतात. आणि म्हणून देवाच्या समोर उभं राहणाऱ्या दूतांना देखील आपण पाहू शकत नाही. उदाहरण सांगतो, अगदी देवाचं तेज ज्या मोशेवर आलं, त्या मोशेच्या चेहऱ्याकडे सुद्धा लोक पाहू शकत नव्हते. ते म्हणत होते, तुझ्या चेहऱ्यावर आच्छादन घाल, आम्हाला तुझ्याकडे पाहता येत नाही. जो मोशे देवाच्या सानिध्यात काही दिवस होता, काही दिवस, त्या मोशेच्या चेहऱ्याकडे सुद्धा लोक पाहू शकत नाहीत. तर रात्रंदिवस
परमेश्वराच्या सानिध्यात असणाऱ्या देवाच्या दूताकडे आम्ही कसं काय पाहू शकू? आणि म्हणून बायबलमध्ये जेव्हा जेव्हा देवाच्या दूताने दर्शन दिलेलं आहे तेव्हा तेव्हा मनुष्याचे शब्द आहेत, हाय हाय, आता आमचं काय खरं नाही, आता आम्ही मरणार, कारण दूत आम्ही पाहिला, देवाचं प्रत्यक्ष त्याच्या समोर असणारा. आणि म्हणून जेव्हा जेव्हा परमेश्वर काहीतरी माणसाला सांगू इच्छितो त्यावेळेला तो दूतांच्या द्वारे दर्शन देतो आणि पहिली गोष्ट त्यांना सांगतो, भिवू नका, तुम्ही मरणार नाही. कारण काहीतरी योजना परमेश्वराची तुमच्या बाबतीत आहे, तो तुम्हाला काहीतरी निरोप सांगू इच्छित आहे, त्याचा तुमचा उद्देश त्याला माहीत आहे, तुमची समस्या त्याला माहीत आहे. आणि म्हणून संपूर्ण बायबलमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही पाहता दूतानं भेट दिली तेव्हा देवा पहिल्यांदा दूत सांगतो, भिवू नका. शमशोनाची आई, तिला परमेश्वराच्या दूतानं दर्शन दिलं, भिवू नको सांगितलं. मनोआची पत्नी, जिथं जिथं दूतानं दर्शन दिलं, भिवू नका. जखर्याला मंदिराच्या आतमध्ये, भिवू नको. प्रत्येक वेळेला प्रियानो, जेव्हा आम्ही येशूला भेटतो, आणि पुष्कळ वेळेला बायबलमध्ये इंटरचेंजिंग शब्द वापरलेला आहे, कधी देव म्हटलंय, कधी देवाचा दूत म्हटलेला आहे. कारण देवाला कोणी कधीही पाहिलेलं नाही असं तुमचं माझं पवित्र शास्त्र सांगतं, आणि देवाला पाहून कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही असं तुमचं माझं बायबल सांगतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही देवाच्या दूत आमच्या समोर येतो, येशू आम्हाला शब्द सांगतो, निरोप सांगतो, तेव्हा तेव्हा त्याचे तुमच्या आणि माझ्यासाठी हेच शब्द आहेत, माझ्या मुली भिवू नकोस, माझ्या मुला भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणूनच त्या परमेश्वराचं नाव इम्मॅन्युएल, आमच्या बरोबर देव असं आहे. मत्ती 28:6 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो दूत त्या स्त्रियांना म्हणतो की तो इथे नाही, तो इथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा. काय म्हणतो? तो निजला होता ते स्थळ. निजलेला माणूस पुन्हा जागा होतो. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीला निजलेली किंवा झोपी गेलेली व्यक्ती असं म्हटलेलं आहे. संत पौल देखील आपल्या पत्रांमध्ये लिहिताना म्हणतो की बंधुजन हो, आमची अशी इच्छा आहे, झोपी गेलेल्या लोकांच्या विषयी तुम्ही अजान नसावे किंवा अजान असावे अशी आमची इच्छा नाही. कारण झोपी गेलेला पुन्हा उठतो. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्तीचं हे जग सोडून जाणं, त्याला पवित्र शास्त्रामध्ये झोपी जाणं म्हटलेलं आहे, निजणं म्हटलेलं आहे. इथं देवाचा दूत सांगतो तो इथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा, तो उठला आहे. आजही दररोज हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी इस्रायलमध्ये हजारोच्या संख्येने जगभरातले लोक ते ठिकाण पाहायला जातात. त्याला म्हणतात रिकामी कबर. आणि ती रिकामी कबर पाहत असताना, तिथं गेला असताना तिथले गाईड सांगतात आणि ते देखील म्हणतात तो उठला आहे, तो इथं नाही, प्रभू उठला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो खरोखर प्रभू उठला आहे. देवाचं वचन मत्ती 28:7 मध्ये आम्हाला सांगतं, देवदूत त्यांना सांगतो की तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. गालिल प्रांत आम्हाला माहिती पाहिजे. गालिल काय, यहुदिया काय, आम्हाला चांगलं स्पष्टता असावी. यहुदिया कशासाठी प्रसिद्ध आहे, गालिल कशासाठी प्रसिद्ध आहे, गालिलात काय होत होतं, गालिलकर का त्याला म्हणत होते, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तिथं तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या मी वर भर आहे. मी म्हणजे जो परात्पराच्या सानिध्यामध्ये असतो तो देवदूत. आणि देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असतो. जर विश्वास ठेवला नाही तर अवघड होतं. दोन गोष्टी सांगतो आणि पुढे जातो. काय होतं?
शंका घेतली तर काय होतं, डाऊट घेतला तर काय होतं. अब्रामाला देवाच्या दूतांनी दर्शन दिलं जुन्या करारामध्ये, आणि अब्रामाला सांगितलं हे सगळं आहे ना, जो देश तुला दिसतो तो मी तुला आणि तुझ्या मागून तुझ्या संतानाला देईन. ठीक आहे. आणखी पटावा म्हणून सांगतो की बाहेर ये, आकाशातले तारे पहा, इतकी तुझी संतती होईल, समुद्राच्या वाळूसारखी तुझी संतती होईल. अब्रामाने काय केलं माहिती आहे का? आम्हाला सगळ्यांना माहित आहे सारा हसली, बरोबर. दूताने सांगितलं त्या सारेच्या आधी अब्राम साहेब हसले बरं का, याच्यात लिहिलंय, वाचा, अभ्यास करा. हा, अब्रामाने देवाच्या दूताला प्रश्न केला, म्हणजे शंका, हे मी कशावरून समजू. स्पष्ट म्हटला. पुढच्याच वचनात देवाचा दूत काय सांगतो, हे कशावरून. देवाचा दूत म्हटला की जो तुझा देश नाही त्या ठिकाणी तुझी संतती 400 वर्ष उपरी म्हणून राहील. समजलं का आता तुला कशावरून समजू? देवाच्या समोर उभा राहणारा मी परमेश्वराचा दूत, हे मी तुला सांगत आहे, आणि तू म्हणतो कशावरून? जो तुझा देश नाही हा तर दिला होता, परंतु तुझा जो नाही तिथं दुसऱ्या लोकांची गुलामी तुझी संतती करल आणि 4 पिढ्यानंतर ती ह्या देशामध्ये येईल. दिला होता त्याला, त्याच्या मागे त्याच्या मुलाला, त्याच्यानंतर, परंतु 4थ्या पिढीच्या ताब्यात आला एका डाऊटमुळं. आणखी एक सांगतो, देवाच्या दूताला का शंका घ्यायची नाही. हा काय म्हटलं या ठिकाणी, तिथे तो तुमच्या दृष्टीस पडेल, पहा मी तुम्हाला हे सांगितले आहे. जखर्या आणि अलिशिबा, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे आई वडील. जखर्या आणि अलिशिबा वयातीत झाले होते. जखर्याची पाळी होती मंदिरामध्ये सेवा करण्याची. तो आतल्या भागामध्ये परमपवित्र स्थानामध्ये गेला. सेवा चाकरी करत असताना त्याला बाहेर यायला उशीर झाला. लोकांना वाटलं आता काहीतरी झालेलं आहे, आणि मग त्या ठिकाणी देवाच्या दूताने आतल्या गाभाऱ्यामध्ये परमेश्वराच्या दूतानं जखर्याला सांगितलं, वयातीत झाला होता नवरा बायको, की तुला पुत्र होईल वगैरे वगैरे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या विषयी. जखर्याने काय करावं? जखर्याने देवाच्या दूताला प्रश्न केला, हे मी कशावरून समजू? लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय. हे मी कशावरून समजू? रिझल्ट ऐकायचा आहे. तू मुका होशील. मुलाचा जन्म होईल, त्याचं नाव ठेवेपर्यंत तू मुका होशील. कधी रिलीज होईल सांगितलं नाही, तू मुका राहशील. ज्या वेळेला त्या मुलाचं नाव ठेवायला सांगितलं त्यावेळेला पाठी आणून याने सांगितलं याचं नाव योहान ठेवा, आणि त्यानंतर त्याचं मुख उघडलं. एक डाऊट बस आहे, 3 पिढ्या बाहेर गुलामी, 4थी पिढी परत. एक डाऊट बस आहे, जीव बंद करण्यासाठी, मुक करण्यासाठी काय करायचं ठरवा. जर देवाचा दूत आम्हाला सांगत आहे, आज देव त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो, आणि जर आम्ही म्हणू हे मी कशावरून समजू, याद राखा जिवंत देवाचं वचन आहे. यू शुड नॉट प्ले विथ द वर्ड ऑफ गॉड अँड विथ द होली गॉड. या ठिकाणी तो म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं आहे. जर देवाच्या दूतानं सांगितलंय, आज देवाचा दूत, देवाचं वचन, देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो, त्याच्यावर विश्वास ठेवा, खरं माना, परमेश्वराला शरण जा. आज आमच्या पुढे तो स्वर्गीय गालिलात गेलेला आहे, हे मी तुम्हाला सकाळी सांगितलं, आणि आम्ही त्याला पुन्हा भेटणार आहोत. तो आमच्या दृष्टीस पडणार आहे, त्यावेळेला तो देवाच्या दूतांसह येणार आहे, स्वर्गदूत गाणार आहेत. पहिली गोष्ट आम्ही पुनरुत्थानामध्ये काय पाहतो, तर स्वर्गीय दूत आम्ही पाहतो. दुसरी गोष्ट आम्हाला पुनरुत्थानामध्ये काय दिसते, तर पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला दिसतो. मेलेल्यातून उठलेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिसतो. वचन 8, तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने, हर्षातिशय म्हणजे अतिशय झालेला हर्ष, मोठ्या आनंदाने,
त्या भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास गेल्या, धावत गेल्या. बघा नीट सीन लक्षात घ्यायचा. त्या आल्या, कबरेवरील धोंड आमच्यासाठी कोण काढील हा विचार करत होत्या. त्यांनी पाहिलं शिळा बाजूला लोटलेली आहे, तिथं एक जण बसलेला आहे आणि तो म्हटला मला माहित आहे तुम्ही कुणाचा शोध घेताय, या इकडं आत या बघा, तो इथं नाही आहे, तो उठला आहे. एवढं त्यांनी सांगितलं दूताने. हे मी तुम्हाला सांगतो म्हटला, आणि हे मी तुम्हाला सांगतो असं म्हटल्यानंतर तो म्हटला की तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. कोण सांगत आहे? दूत. तिथं तो तुमच्या दृष्टीस पडेल, हे मी तुम्हाला सांगितलंय. असं सांगितल्याबरोबर पुढचं वचन सांगतं काय की तेव्हा त्या स्त्रिया घाबरल्या. येशू दिसला नाही, देवाचा दूत दिसला. देवाचा दूत दिसल्यावर लोक घाबरायचे. हे बायबलमध्ये आम्हाला पुन्हा आणि पुन्हा वाचायला मिळतं. त्या घाबरल्या, परंतु एक आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे प्रभू इथं नाहीये, तो उठला आहे, तुमच्या आधी गालिलात जाणार आहे आणि तिथं तो तुमच्या दृष्टीस पडणार आहे. ह्याच्यामुळे त्यांना आनंद झाला आणि त्या कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना ही बातमी, हे वर्तमान सांगण्यासाठी धावत गेल्या. ऐका, आज पुनरुत्थान दिनी येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे असं जर आम्ही विश्वास ठेवतो तर आम्ही त्या जिवंत येशूला कसं पाहावं? आम्ही अंतःकरणामध्ये देवाचं भय बाळगावं. आम्ही थरथर भीती थरथर कापत हर्षातिशयाने, म्हणजे प्रभू उठलेला आहे याचा मोठा आनंद अंतःकरणामध्ये ठेवून लवकर घाईघाईनं धावत जावं. का माहित आहे का? सांगतो. आमच्यामध्ये देवाचं भय असावं. आता तो उठला आहे हे इतरांना सांगण्याची आमच्यामध्ये घाई असावी आणि इतरांना सांगण्याचा आनंद आमच्यामध्ये असावा आणि ते काम आम्ही झटपट करावं, चटकन करावं, कंटाळा करू नये. निघाल्या, चांगली गोष्ट करायला निघाल्या ना, आनंद झाला, खुश झाल्या, शिष्यांना सांगायला निघाल्या. जेव्हा तुम्ही तसं करायला लागता तेव्हा प्रभू तुम्हाला दर्शन देतं. वचन 9 सांगतं, मग पहा येशू त्यांना भेटून म्हणाला. आधी नाही म्हणून बायबल वाचायचं थोडस. मग पहा येशू त्यांना भेटून, त्यांनी निघाल्या धावत. मग पहा येशू त्यांना भेटून त्यांना म्हणाला, शालोम, कल्याण असो. आणि जसं त्यांनी येशूला पाहिलं, वचन सांगतं त्यांनी जवळ येऊन येशूला नमन केलं. दुसऱ्या शब्दात त्यांनी त्याची आराधना केली. दे वर्शिप्ड हिम. त्यांनी त्याची आराधना केली. प्रश्न आहे, येशू त्यांना केव्हा भेटला? प्रश्न आहे तुमच्यासाठी, येशू त्यांना केव्हा भेटला? उत्तर सांगतो, नीट ऐका. जेव्हा त्या येशू उठला आहे असं वर्तमान शिष्यांना सांगण्यासाठी धावत निघाल्या, तेव्हा येशू त्यांना भेटला, आधी नाही. शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत गेल्या त्यावेळेला येशू त्यांना भेटला. आणि जेव्हा येशू त्यांना भेटला त्यांना काय म्हणाला माहिती आहे का? मग पहा त्यांना भेटून येशू म्हणाला, कल्याण असो, शालोम, शांती असो. जेव्हा येशू आम्हाला भेटतो तेव्हा तो म्हणतो की कल्याण असो, शालोम. वचन 10 मध्ये सांगितलेलं आहे, तेव्हा येशूने त्यांना म्हटले, भिऊ नका, भिऊ नका, जा. देवदूताने सांगितलं जा. आता येशू पण सांगत आहे, जा. माझ्या भावांना सांगा की हे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. बघा, आम्ही ऐकण्यामध्ये मंद आहोत हे देवाला माहित आहे, स्पष्ट आहे. खरं बोलावं. बायबलमध्ये पुन्हा आणि पुन्हा सांगितलेलं आहे
यशायाचं पुस्तक 55वा अध्याय 1, 2, 3 वचन. अहो तानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले या. पैक्या वाचून आणि मोला वाचून द्राक्षरसाचा आणि दुधाचा सौदा करा. उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. कान द्या. जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्याकरता श्रम का करता? कान द्या, मजकडे या, ऐका. माझे लक्षपूर्वक ऐका. ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल. काय करा? देवाला माहित आहे आम्ही ऐकत नाही. लिहिलेलं आहे वचनामध्ये, ऐकण्यास मतिमंद. पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये पुन्हा आणि पुन्हा देव जबाब सांगतो, ऐका. स्तोत्रकर्ता तर म्हणतो, परमेश्वर एकदा बोलला हे मी 2दा ऐकले. चांगली गोष्ट आहे. नवीन करारामध्ये ज्या वेळेला आम्ही येतो तर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आणि पुन्हा दाखले द्यायचा, समजून सांगायचा आणि एक गोष्ट म्हणायचा, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. एकदा तर लिहिलं, तेव्हा येशू मोठ्यानं ओरडून म्हणाला. ओरडून सांगावं लागतं येशूला. देव जो बाप ऐका म्हणतो, देव जो पुत्र ऐका म्हणतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे आलात तर 2रा अध्याय 3रा अध्याय येशूने मंडळीला लिहिलेली पत्र आहेत. येशूची पत्र आहेत. येस, त्या पत्रामध्ये येशू पुन्हा आणि पुन्हा एक सांगतो. काय लिहिलेलं माहिती आहे का? आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये पुन्हा आणि पुन्हा एक गोष्टीवर भर दिलेला आहे, ऐका. देव जो बाप म्हणतो ऐका, देव जो पुत्र म्हणतो ऐका, देव जो पवित्र आत्मा म्हणतो ऐका. का रिपिटेशन आहे? त्याला आमची प्रकृती माहीत आहे. या ठिकाणी देखील देवाच्या दूतानं दर्शन दिलं. त्याने सांगितलं की भिऊ नका, जा गालिलात जा. तिथं त्यांना सांगा, तिथं तो तुमच्या दृष्टीस पडणार आहे. परत एकदा लगेच त्या धावत निघाल्याबरोबर येशू त्यांना भेटला आणि येशू पण म्हणतो कल्याण असो. पुन्हा तोच निरोप आहे, जा माझ्या भावांना सांगा त्यांनी गालिलात जावे, तिथं मी त्यांना दृष्टीस पडेल. आत्ता देवदूताने सांगितलं, आनंद झाला, निघाल्या, परत सांगत आहे. देवाच्या लोकांना ऐका. जेव्हा देव एखादी गोष्ट लागोपाठ बोलतो, खचित म्हणतो, पुन्हा सांगतो, त्यावेळेला ती फार महत्त्वाची असते. त्याच्यावर आम्ही ॲक्शन घ्यायची असते, कृती करायची असते. नाही तर आम्ही ऐकण्यास मंद असतो. त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की जा, गो. प्रश्न आहे आमच्यासाठी, आम्हाला पण तीच आज्ञा आहे, जा माझ्या भावांना सांगा. आम्ही जातो का? काय शिकतो आम्ही यातून? आम्ही जाऊन येशूविषयी सांगावं. काल रात्री मला फार आनंद झाला. भजन मंडळी रात्रभर 4 वाजेपर्यंत गाणे गात होती. मला खूप वाटत होतं येऊन त्यांना जॉईन व्हावं. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. आणि आणखी एक भजन तर ते पुन्हा गात होते. काळेचं भजन मला वाटतं, सुंदर भजन, यंग मुलगा गात असतो तो, त्याचं भजन. आणि हे तर उपासना संगीतामध्ये वामन निर्मळकर त्यांचं गीत फार सुंदर गात होते. का बसला दडुनी मागे, निजला का तरी व्हा जागे. झोपू नका, जागे व्हा. माग दडून बसायचं नाही, मी इथंच बरी, मी इथं ना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनी या मरणा. का बसला दडुनी मागे, निजला का तरी व्हा जागे. सोडूनी धुंदी बहु आनंदी, म्हणजे हर्षात तशी आहे. साधा संधी, चान्स आहे तुम्हाला, ऑपॉर्च्युनिटी आहे, जा. सोडून धुंदी बहु आनंदी, साधा संधी, गा शुभ वृत्ताच्या गाना. शुभ वर्तमान आहे, शुभ वृत्त आहे, चांगली बातमी आहे, ही सांगा. खळवा तारण वरदाना. तारण हे वरदान मिळालंय त्याच्याकडून, लोकांना सांगा. हे फक्त आपण येऊन चर्चमध्ये बसून ऐकून घरी जाण्यासाठी नाही, हे आम्ही सांगायचं आहे. हा संदेश आम्हाला त्याच्यातून आहे. आम्ही काय करायला पाहिजे, त्याचं वर्तमान, त्याचा समाचार
त्याचं सुसमाचार, त्याचं शुभवर्तमान. कारण जोपर्यंत लोक ऐकणार नाहीत त्यांचा विश्वास बसणार नाही. जोपर्यंत त्यांचा विश्वास बसणार नाही तोपर्यंत ते त्याच्या नावाने पुकारणार नाहीत, त्याचा धावा करणार नाहीत. आणि जोपर्यंत ते धावा करत नाहीत तोपर्यंत त्यांचं तारण होणार नाही, असं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. आणि म्हणून जाणाऱ्यांची गरज आहे. आणि आम्हाला प्रत्येकाला ते सांगितलेलं आहे, जा. आम्ही लोकांना पुनरुत्थानाचा संदेश सांगायचा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही हे कराल त्याची खात्री आहे तो तुम्हाला विसरणार नाही. आणि म्हणून तर तो म्हणतो कल्याण असो, तो म्हणतो शालोम. त्याचे तुमच्याविषयीचे बेत चांगले आहेत, जे आम्हाला तोंडपाठ वचन आहे इर्मयाच्या पुस्तकामध्ये. खूप जणांचं तोंडपाठ आहे इर्मया 29:11. तुमच्याविषयीचे माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी आयुष्याविषयी आशा देणारे आहेत. देवाच्या लोकांनो, आज येशू जिवंत आहे आणि तो तुम्हाला आणि मला म्हणतो की भिवू नका. सर्वांना सांगा की तुम्ही मला परत पाहणार आहात, तुम्ही मला पाहणार आहात. ऐका, ह्या जगामध्ये खूप मोठे मोठे लोक होऊन गेले. खूप नेते झाले, पुढारी झाले, राजे झाले, खूप मोठे मोठे विद्वान झाले, संत झाले, खूप मोठे मोठे समाजसुधारक झाले. खूप राजे, नेते, संत, समाजसुधारक, पुढारी वगैरे वगैरे असे खूप मोठे मोठे लोक होऊन गेले. ते ह्या जगामध्ये आले, त्यांनी चांगली चांगली शिकवण दिली. हो, जगभरामध्ये वेगवेगळ्या देशात चांगले चांगले लोक आले, चांगले चांगले लोक होऊन गेले. त्यांनी चांगली चांगली शिकवण दिली, ते चांगल्या चांगल्या गोष्टी बोलले. पण त्यानंतर ते मेले, त्यांची उत्तरक्रिया झाली. जगामध्ये त्यांच्या कबरा आहेत. येशू देखील ह्या जगामध्ये आला. येशूने पण चांगली शिकवण दिली, येशू पण चांगल्या चांगल्या गोष्टी बोलला, तरी त्याला वधस्तंभावर दिलं. तो मेला, त्याला पुरलं, परंतु तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला आणि आज येशूची कबर रिकामी आहे. हा फरक आहे. इतर लोकांमध्ये संतगण, इतर समाजसुधारक, इतर पुढारी, इतर नेते आणि येशू, त्यांच्या कबरा बंद आहेत. येशूची कबर उघडी आणि रिकामी आहे, कारण येशू पुन्हा उठलाय. आज येशू जिवंत आहे. आणि हे तुम्हाला आणि मला, हे आम्हाला भाग्य लाभलेलं आहे की त्या येशूची आम्ही वार्ता लोकांना सांगावी. किती हे मोठं प्रिव्हिलेज तुम्हाला आणि मला आहे की लोकांना आम्हाला सांगता येतं की आम्ही जिवंत देवाचे सेवक आहोत, जिवंत देवाचे आराधक आहोत, आम्ही जिवंत देवाची आराधना करणारे आहोत. तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठलेला प्रभू येशू ख्रिस्त, त्याची कबर आज रिकामी कबर आहे. आम्ही मेलेल्या देवाची नाही तर जिवंत देवाची सेवा करतो. हालेलुया. आमचा ख्रिस्त पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही म्हणतो प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठला आहे. पुनरुत्थानाचा सण आम्हाला काय दाखवतो? पहिली गोष्ट, पुनरुत्थानाचा सण आम्हाला तेजस्वी देवदूत दाखवतो. तो काहीतरी निरोप सांगत आहे आम्हाला. पुनरुत्थानाचा सण आम्हाला काय दाखवतो? दुसरी गोष्ट, आम्हाला पुनरुत्थित ख्रिस्त दिसतो, आम्ही ख्रिस्त पाहतो आणि तो देखील आम्हाला काहीतरी सांगत आहे. तिसरी गोष्ट, पुनरुत्थानामध्ये आम्हाला काय दिसते? वचन 16 आपण वळूया. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्याच्यावर गेले. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले. वचन 17, आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. काय केले? म्हणजे दे वर्शिप्ड हिम. तिसरी गोष्ट आम्हाला काय दिसतं? तर या ठिकाणी आम्हाला पुनरुत्थानाची सभा दिसते. एक जण गेला, काल रात्री आपण ऐकलं, हे प्रेषित पद आणि सेवक पद सोडून जाणाऱ्या यहुदाच्या जागी आम्ही कोणाला नेमावं ते दाखव. कुणाला म्हटले? हे सर्वांचे हृदय जाणणाऱ्या प्रभू. 11 शिष्य त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच्या आधी
प्रभू येशू ख्रिस्ताने सांगून ठेवलं, गालिलामध्ये मी त्यांना भेटेल. आणि गालिलातला जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर ते गेले आणि त्यांनी येशूला तिथं पाहून त्याला नमन केले. देवाच्या लोकांनो, तिसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी काय दिसतं तर पुनरुत्थानाची सभा ह्या गालिलातल्या डोंगरावर भरलेली दिसते आणि त्या सभेमध्ये येशू हजर आहे आणि ते येशूची आराधना करत आहेत, उपासना करत आहेत, वर्शिप करत आहेत. म्हणजे बघा, आता आम्ही काय करायचं आहे? आम्ही देखील येशूने सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. आम्ही जायचं आहे, आम्ही एकत्र यायचं आहे, आम्ही आराधना करायची आहे. वचन 17 मधला पुढचा भाग आहे. आणि त्यांनी त्याला तिथं पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. संशय घेणाऱ्यांचं काय होतं तुम्हाला सांगितलं मी बायबलमधनं 2 उदाहरणं. तरी कित्येकांना संशय वाटला. आम्ही काय करायचंय? येशूने सांगितलं ना तसं आम्ही करायचंय. आम्ही जायचंय, आम्ही आराधना करायची, शंका न घेता त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. कदाचित काही लोक विश्वास ठेवणार नाहीत, शंका घेतील. शंका घेणाऱ्यांची कमतरता नाही जगामध्ये, अजिबात नाही. भरपूर जण आहेत. आम्ही फिकीर नाही करायची, आम्ही सांगण्याचं काम करायचं, आम्ही सांगायचं काम करायचं, आम्ही त्याची आराधना करायची, त्याच्यासमोर नम्र व्हायचं आहे, त्याला पहिला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारायचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. फार आवश्यक आहे. न ऐकणारे न ऐकू देत. संत पौल त्यांच्याबद्दल म्हणतो, जे ऐकत नाहीत त्यांच्याबद्दल. करिंथ इथल्या मंडळीला, करंथी नाही बरं का, माझ्या बायबलमध्ये करंथी करासपत्र नाही आहे आणि तुमच्या पण नाही आहे. बायबलमध्ये करिंथ करासपत्र आहे. थांबतो थोडंसं या ठिकाणी. का? कारण बायबलमध्ये जसं आहे तसंच आम्ही वाचायचं, स्वतःच्या मनचं नाही वाचायचं. मी पुष्कळ लोकांना पाहतो, वाईट वाटतं आणि करेक्शन करणं चांगलं असतं ह्याच्या बाबतीत. पुष्कळ ख्रिस्ती लोक करंथी करासपत्र, करंथी नो, करंथी नाही लिहिलेलं तिथं, ते करिंथ करासपत्र लिहिलेलं. करिंथ करास पहिलं पत्र, पहिला अध्याय 18व्या वचनामध्ये संत पौल सांगतो, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा आहे. आम्ही सांगायचं बंद नाही करायचं, आम्ही सांगायचं. पण जर ते नाशासाठी नेमलेले आहेत तर त्यांना वधस्तंभाचा संदेश हा मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्ती होत आहे अशा आपणास तो देवाचं सामर्थ्य असं आहे. आणि जसजसा आम्ही संदेश सांगतो तसतसं आम्हाला परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून आम्ही तो संदेश सांगायचा आहे. संदेश आम्ही सांगतो तेव्हा आम्हाला परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त होतं. ते गालिलात गेले, येशूने सांगून ठेवलेल्या डोंगरावर गेले. गालिलामध्ये काय झालं? तिथं त्यांनी आज्ञापालन केलं आणि आज्ञापालन केल्यामुळं गालिलात गेले म्हणून येशू तिथं त्यांच्या दृष्टीस पडला. देवाचं आज्ञापालन करा, तो तुम्हाला दर्शन देतो. आणि ते येशूला पाहू शकले आणि त्यांनी येशूला पाहून नमन केलं. येशूला पाहून नमन केलं. येशू सांगत होता त्यांना, योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय, फार सुंदर वचन आहे. योहान 14:19. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. किती क्लिअर सांगितलं होतं. आणखी थोडा वेळ आहे आणि मग जग मला पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. आणि पुढे येशू म्हणतो, बिकॉज आय लिव्ह यू ऑल्सो शॅल लिव्ह. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. येशू स्पष्ट सांगत आहे आणि हेच खरं पुनरुत्थान आहे. येशू जिवंत आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत. आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो आला, तो मेला, तो मेलेल्यातून पुन्हा उठला आणि गालिलामध्ये पहिली पुनरुत्थानाची सभा झाली. आणि त्याचं मेमरी, आठवण म्हणून आम्ही पुनरुत्थानाची सभा दरवर्षी घेतो. पुनरुत्थानाची सभा, यरूशलेम ते गालिल, मोठं अंतर आहे. आता अंतर चालून जाणं सोपं नाही आहे. आम्हाला इथून गेस्ट हाऊसमध्ये उन्हात जाणं अवघड वाटतं.
मोठं अंतर जावं लागेल. जा म्हटल्यावर मोठं अंतर चालून जाणं सोपं नाही. आणि त्याने सांगितलेल्या वचनामध्ये की तुम्हाला कष्ट होतील, तुम्हाला त्रास होईल, परंतु तो तुम्हाला विसरणार नाही. तो तुम्हाला भेटला की तो म्हणतो कल्याण असो. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. येशूने जर शालोम म्हटलं आणि तुमचं कल्याण झालं नाही असं कधीच होणार नाही. त्याच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. तो जसा बोलतो तसाच तो आहे. तो आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाही. वचन 28 अध्याय. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ऐका, जेव्हा आम्ही त्याच्यासाठी जमतो, जेव्हा आम्ही त्याच्या सेवेत असतो, त्यावेळेला तो आमच्या जवळ येऊन आमच्याशी बोलतो. हॅलो, जेव्हा आम्ही त्याच्या सेवेत असतो, आम्ही आज्ञा पालन करतो, आम्ही त्याच्यासाठी जमतो, त्यावेळेला तो आमच्या जवळ येऊन आमच्याशी बोलतो. प्रकटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 18 वचन आम्हाला माहित आहे. तो म्हणतो, जो जिवंत तो मी आहे. जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. हालेलुया. स्पष्ट आहे त्याचं बोलणं. जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा मी जिवंत, युगानुयुग जिवंत आहे. आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. तुम्ही कशाला फिकीर करता? भिवू नका. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. देवाच्या लोकांना 3 गोष्टी आम्ही पाहिल्या पुनरुत्थानाच्या सभेमध्ये. काय काय ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही पाहतो, ज्या वेळेला आम्ही मत्त्याचा 28 अध्याय वाचतो. पहिली गोष्ट, त्या ठिकाणी आम्हाला काय दिसतं? आजच्या दिवशी आम्हाला काय दिसतं? तर पहिली गोष्ट, आम्हाला देवाचा तेजस्वी दूत दिसतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, त्या ठिकाणी आम्हाला पुनरुत्थित ख्रिस्त दिसतो. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, आम्हाला काय दिसतं? तर त्या ठिकाणी आम्हाला पुनरुत्थानाची सभा दिसते. चौथा आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि त्यानंतर बंद करतो. आम्हाला काय दिसतं? तर आम्हाला त्या ठिकाणी तारणाच्या सेवा कार्याची कामगिरी दिसते. तारणाच्या सेवा कार्याची कामगिरी दिसते. त्याने तुम्हाला आणि मला महत्वाची कामगिरी सोपवून दिलेली आहे. तो म्हणतो, पहा स्वर्गात आणि पृथ्वीवर मला अधिकार दिलेला आहे. गो ई देअरफॉर, ह्यास्तव, म्हणून, तेव्हा, म्हणून, ह्या कारणास्तव, देअरफॉर, तेव्हा तुम्ही जाऊन, परत आलं का? जा. परत शब्द आला, जा. त्या ठिकाणी देवदूतांनी सांगितलं, येशूनी सांगितलं, पुन्हा सभेमध्ये दर्शन दिलं, आता सभामध्ये पण म्हणत आहे तुम्ही जा. आम्ही घरी जाऊन फक्त व्हरायटी असेल ना आज, तुम्ही जायचं, भाग घ्या, परंतु जा. फार गरजेचं आहे सांगितलेलं. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलं ते त्यांना पाळायला शिकवा. सगळ्यात पहिलं जायला सांगितलंय. आम्ही म्हणतो नाही, आमच्याकडं लोकांना बोलवू आणि मग जे काय करायचं ते करू. चांगली गोष्ट आहे, म्हणजे फक्त ह्या मंदिराचंच नाही म्हणत, सगळीकडे आहे. परंतु आम्हाला आज्ञा जाण्यासाठी आहे, आवश्यक आहे. आम्हाला आज्ञा आहे, तेव्हा तुम्ही जाऊन. घरी बसून हे होणार नाही. आज मला खूप आनंद झाला, पाळक साहेबांसंगती बोलत होतो. इतकं मोठं क्वायर आहे आणि इतकं सुंदर गाणे गायले, किती छान, वाव. कदाचित हे पण गाणं तुम्हाला माहित असेल, कौन जाएगा, कौन जाएगा. जाधव साहेब अलिशाचं गाणं, अलिशा फार सुंदर गातो ते गाणं, ब्लेसिंग यूथ मिशनचं.
पुढं काय माहित आहे का? कौन जाएगाच्या नंतर मोठ्यानं, थोडस आणखी मोठ्याने, और जोर से, एक आवाज में, प्रभु तू मुझको भेज, असं म्हणतो ना. पण जातो का फक्त गाणंच गातो? तुम्हाला सांगतो, यशाचं पुस्तक आहे. यशाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायामध्ये उज्जिया राजा मरण पावला. यशाचं फार क्लोज फ्रेंड, नातेवाईक आहे, कझिन आहे. लहानचा मोठा झाला, त्याच्याकडं सगळं चिटणीसचं शास्त्राचं काम करायचं, सगळं लिहायचं, त्याला ॲडवाईस पण करायचा उज्जिया राजाला. उज्जिया मरण पावला म्हणजे जिगरी दोस्त गेला. ह्याला कोण आहे आता, काय करायचं, फार उदास झाला. आणि मग आता दोस्त नाहीये, मग देवाच्या मंदिराकडे पाय वळले. मग देवाच्या मंदिरात आला आणि देवाला उच्चस्थानी आरूढ असलेलं त्यानं पाहिलं. देवाच्या झग्याच्या सोग्याने मंदिर भरून गेलं होतं. आणि मग दूत पाहिले, मग ते कसे उडत, कसे तोंड, कसे पंखाने उडत, दोघांनी झाकेत पाय दोघांनी, दोहन्नी 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 वाजता. आणि मग माहित आहे ना स्टोरी, यशाचं पुस्तक. आणि मग ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तो पहिल्यांदा म्हणतो, अरे बापरे, अशुद्ध ओठाचा मी माणूस, अशुद्ध ओठाच्या लोक, हाय हाय, म्हणजे आय एम डन, माझं काय खरं नाही, मी जाणार. देवाच्या दूताला पाहिलं म्हणजे मी मारणार. तर तेवढ्यात परमेश्वराने सांगितलं, त्या दूताने एक चिमट्यामध्ये विस्तव घेतला, इंगळ, आणि जाऊन त्याच्या ओठाला टच केला, त्याचा ओठाला स्पर्श केला, जाळला, आणि म्हटलं की आता तुझा ओठ शुद्ध झालेला आहे. कुष्ठरोगी बायबलमध्ये अशुद्ध, तोंड झाकून म्हणायचं अशुद्ध अशुद्ध अशुद्ध, बाहेर राहायचं गावाच्या, तो अशुद्ध. कारण त्या कोडी राजा होते ना, कोडी, उज्जिया कोडी होता, वाचलं काल आपण, ऐकलं, अमरण कोडी राहिला, त्याच्याबरोबरचा होता. म्हणून तो म्हणतो अशुद्ध ओठांच्या लोकात मी राहतो, अशुद्ध ओठाचा मी माणूस. देवाने म्हटलं आता तो शुद्ध झालेला आहे. आणि मग पुढं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवाचं वचन सांगतं की परमेश्वर म्हटला, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल, बरोबर. आणि मग ते गाणं आम्ही म्हणतो, प्रभू तू मुझको भेज. आणि या ठिकाणी यशाया म्हणतो, हा मी आहे, मला पाठव. सांगण्याचा मुद्दा पुढं आहे. हा म्हणतो, प्रभू मला पाठव, मी जाईन. किती चांगलं आहे ना जर असं कोणी म्हटलं तर. पण तुम्ही पुढं वाचत नाही, आम्ही तिथपर्यंत वाचतो आणि बायबल बंद करतो, त्याच्या पुढचं आम्ही जात नाही. तिथं प्रभूने म्हटलंय, मी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला समजून. तिथं प्रभूने म्हटलं, अच्छा जातो म्हणतो ना, जा, तू जा, तुझं ते ऐकणार नाहीत. अरे बापरे, मग कशाला जाऊ? आम्ही म्हटलं असतं, मग मी नाही, दुसऱ्याला पाठव. हा वाचा नंतर, घरी गेल्यानंतर. तू जा, पण तुझं ऐकणार नाही. हा म्हणतो, प्रभू कुठपर्यंत ऐकणार नाही? प्रभू त्याला सांगतो, जोपर्यंत घर रिकामे होणार नाहीत, जोपर्यंत शहर नगर ओस पडणार नाहीत, म्हणजे ह्या नगरातले, ह्या शहरातले, ह्या घरातले सगळे लोक पकडून बाबेल देशामध्ये गुलाम म्हणून बंदिवान करून जोपर्यंत नेत नाही, हा देश ओस पडत नाही, तोपर्यंत ते तुझं ऐकणार नाही. जा. असं असलं तर कोण जाईल? आहे का तयारी? देवाच्या लोकांना विनंती करतो, बायबल वाचा, बायबल वाचा, बायबलचा अभ्यास करा, मनन करा. कोण जाईल? हा मी आहे, मला पाठव. प्रभू म्हणतो, जा, ते तुझं ऐकणार नाही. त्यांचं मन, त्यांचं कान मी बधीर केलेलं, बंद केलेलं. कुठपर्यंत? शेवटपर्यंत. बघा, आज जगामध्ये फार फॅड चाललंय, म्हणजे क्षमा करा असे शब्द वापरतो, पण सत्य परिस्थिती आहे. सत्य आवडत नाही आम्हाला ऐकायला. आमका प्रॉफिट, तामका प्रॉफिट, आमके हे सक्सेसफुल मिनिस्ट्री, सक्सेसफुल प्रॉफिट. ह्या बायबलमध्ये ना
एकामागे एक संदेष्टे आले, कुणीच सक्सेसफुल झाला नाही. परत सांगतो, कुणीच यशस्वी झाला नाही संदेष्टा. झाला असता तर देवाला त्याच्या पुढचा संदेष्टा पाठवायची गरजच पडली नसती. या इस्रायल लोकांना सांगण्यासाठी, हा गेला त्याला मारलं, तो आला त्याला पळवून लावलं, हा गेला त्याला असं केलं, एकामागं एक शेवटपर्यंत, शेवटी बंदिवान करून घेऊन गेले तरी ऐकले नाही. प्रभू तू मुझको भेज म्हणायचं ना, फक्त गाण्यापुरतच नाही म्हणायचं. आणि जाण्याची वाट सोपी नाही, पण एक खात्री आहे की मी तुमच्या बरोबर आहे आणि सदोदित तुमच्या बरोबर आहे. तेव्हा तुम्ही जाऊन, देवाच्या लोकांना हे घरी बसून होणार नाहीये. यामध्ये तुम्ही हा शब्द आहे आणि ह्या तुम्ही मध्ये तुमचा, माझा, या पवित्र मंदिरामध्ये आज सकाळी बसलेल्या प्रत्येकाचा आणि माझा आवाज ऐकणाऱ्या तुम्हा प्रत्येकाचा समावेश आहे. आम्ही काय करीत आहोत, काय आम्ही त्याने सांगितलेल्या गोष्टी पाळत आहोत का? जर पाळल्या तर तो शालोम म्हणत आहे बरं का, तर कल्याण असं म्हणत आहे. तुम्ही जाऊन याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे, आमचा, तुमचा, माझा, आमच्या प्रत्येकाचा. ही आज्ञा आहे आणि ती सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करण्यासाठी आहे. काही जण म्हणतात नाही नाही आमचा 5 पदरी सेवेत समावेश होत नाही, आम्ही पाळक नाही, काय आम्ही संदेश, आम्ही प्रेषित नाही, आम्ही पाळक नाही, आम्ही प्रेषित नाही, संदेष्टे नाही, सुवार्तिक नाही, पाळक नाही, शिक्षक पण नाही. एफिसकरास पत्र 4 अध्याय 11 वचन. पण कृपा करून घरी जा आणि ते एफिस 4, 11, 12, 13, 14, 15, 16 वाचा. ती जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. आणि हे बाकीचे लोक आहेत ना 5 पदरी, कोणी त्यानेच, कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी शिक्षक, पाळक नेमलेले आहेत, ते ह्या लोकांना सेवेकरता तयार करण्यासाठी बनवलेले आहेत. सेवा ह्यांनी करायची आहे. नीट वाचा एफिसकरास पत्र 4 अध्याय 11 ते 16. ह्या बाकीच्या लोकांची, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक, यांची जबाबदारी आहे की संतगणांना सेवेच्या कार्यासाठी तयार करायचं आहे. वाचा, तुमच्या बायबलमध्ये आहे. आणि म्हणून आम्ही जायचंय, ख्रिस्त गाजवायचा आहे आमच्या घरात, आमच्या मित्रांना. नंतर घरी गेल्यानंतर वाचा, इथं नका. आमचा तो मोठा प्रॉब्लेम आहे, आम्ही इथं वाचतो आणि घरी गेल्यावर पुढच्या संडेला. आमच्या घरात, आमच्या मित्रांना, आमच्या शेजाऱ्यांना, आणि मग बाहेर. पहिल्यानं यरूशलेम, मग यहुदिया, मग शमरोन, मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आम्हाला प्रेषित 1:8 मध्ये त्याने हा नमुना दिलेला आहे. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवाच्या लोकांनो, तो म्हणतो की तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातल्या लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलं ते त्यांना पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का? म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, तुम्ही जिथं कुठे असाल, जिथं कुठं जाल, तिथं मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला माझ्या ज्ञानाने भरेन, मी तुमच्या मुखामध्ये माझे शब्द घालील. आम्ही येशूच्या आज्ञा पालन करून ते इतरांना पण पाळायला शिकवायचं आहे. आम्ही हे करीत असताना त्याचं आम्हाला अभिवचन आहे की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. पण देवाच्या लोकांनो, हे लक्षात घ्या, पण जर आम्ही तसं करीत नाही, परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, जर आम्ही त्याने सांगितलं तसं जर करतो तरच ते अभिवचन आम्हाला लागू पडतं. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. केव्हा?
आधीचा भाग केला तर तुम्ही सर्व राष्ट्रात जाऊन लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि पहा, म्हणजे तसं केलं तर युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि नाही केलं तर दुसऱ्यावर अन्याय करणार आहे का? तो अन्यायी देव नाही, तो न्यायी देव आहे. ज्याला समजायला ऐकायला कान आहे तो ऐको. त्याचं अभिवचन आहे. येशू म्हणाला, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. हे अभिवचन आहे. पक्क समजा, कराल तर. आणि त्याची सुरुवात ह्या वचनापासून होते. वाचाल तर वाचाल. हेच पुनरुत्थानाच्या सभेमधून आपण शिकतो. काय पुनरुत्थानाची सभा आम्हाला काय दाखवते, काय शिकवतं? तर तारणाच्या सेवा कार्याची कामगिरी. 4 गोष्टी आज आम्ही पुनरुत्थानामधून पाहिल्या. पहिली गोष्ट, पुनरुत्थानामध्ये आम्हाला काय दिसतं? तर देवाचा तेजस्वी दूत दिसतो. दुसरी गोष्ट आम्ही काय पाहतो? तर आम्हाला पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त दिसतो. तिसरी गोष्ट आम्हाला काय दिसते? तर आम्ही पाहतो की पुनरुत्थानाची सभा. आणि चौथी गोष्ट आम्हाला काय दिसते, आम्ही काय शिकतो? तर तारणाच्या सेवा कार्याची कामगिरी. देवाच्या लोकांनो, आज ह्या पुनरुत्थान दिनाच्या निमित्ताने तुम्ही मोठ्या अपेक्षेनं या ठिकाणी आलेला असताना देवाचं वचन स्पष्टपणे तुमच्यापर्यंत आलं आहे. आता जबाबदारी तुमची आहे. ज्या वेळेला आम्ही म्हणतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, तो उठलेला प्रभू तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे. आपण त्याचे आज्ञा पालन करूया आणि त्याचे आशीर्वाद फक्त आमच्यासाठीच नाही तर अनेकांच्यासाठी सार्वकालिक रीतीने लाभाचे होतील असं आपण करूया. आपण ह्यावेळी